1 जुलै 2023 रोजी समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजाजवळ एक मोठी दुर्घटना झाली होती आणि या दुर्घटनेत जवळपास 25 लोकांचा होरपळून मृत्यू झाला होता। नागपूरकडून पुण्याला जाणारी एक खाजगी प्रवासी बस या ठिकाणी अपघातग्रस्त झाली होती। सध्या मी आता त्याच ठिकाणी उभा आहे आणि जवळपास 20 महिने या दुर्घटनेला झाले, मात्र अद्यापही जे मृतकांचे नातेवाईक आहे त्यांना न्याय मिळाला नाही अशी भावना व्यक्त करत हे मृतकांचे नातेवाईक वर्धा आणि यवतमाळ येथून या घटनास्थळी पोहोचलेले आहेत। सध्या मी समृद्धी महामार्गावर त्याच घटनास्थळी आणि या ठिकाणी या नातेवाईकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। नेमकं काय आंदोलन सुरू केलं आपण त्यांच्याशी बातचीत करूया। खरं तर या दुर्घटनेला जवळपास 20 महिने झालेले आहेत। या दुर्घटनेत 25 लोकांचा होरपळून मृत्यू झाला होता, मात्र या मृतकांचे नातेवाईक आता आपल्यासोबत आहे, आपण त्यांना विचारूया नेमकं तुम्ही काय आंदोलन सुरू केलंय ताई? या ठिकाणी घटनास्थळी तुम्ही पोहोचलायत, काय आंदोलन सुरू केलंय? माझी निगुंपाबाई राऊत, माझी एकुलती एक मुलगी होती, तिच्यावर सगळं घर चालत होतं। माझं आता सांभाळणारी मुलगी चालली गेली, तर आता मला सांभाळायला कोणी राहिलं नाही। एक मतिमंद मुलगा आहे माझावाला, आणि मिस्टर होते ते कॅन्सरनं चालले गेले आहे, आणि मी आता सांभाळायला कोणी नाही आहे। तरी माझ्यावाल्या म्हणजे टोंगळ्यामध्ये थोडा फ्रॅक्चर आहे, तरी पण मी धुण्या भांड्याचे काम करते, किरायाच्या घरात राहते। पण माझा आधार केला तर मी कशी जगू, मला खूप टेन्शन आणि विचार आला आहे। आज आंदोलन सुरू केले तुम्ही, तुमची काय मागणी? आमची मागणी ही आहे का ज्याच्या हातानं आमच्या लेकराचे जीव गेले आहे, ड्रायव्हर आणि गाडी मालक, याला कठोर शिक्षा व्हावी। नक्कीच या अपघातात मृत झालेले जे काही मृतकांचे नातेवाईक या ठिकाणी आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि यांनी या ठिकाणी मूक आंदोलन सुरू केलं आहे। खरं तर यांना न्याय मिळाला नाही अशी काहीशी भावना या नातेवाईकांची आहे। आपल्यासोबत या ताई आहेत। ताई, तुमच्या घरातील या अपघातात कोण मृत्युमुखी पडलं आणि नेमकं तुम्ही आज या ठिकाणी का आलात? माझं नाव कल्पना गुप्ता आहे। माझा मुलगा लहानवाला याच्यामध्ये मरण पावलेला आहे। मला न्याय पाहिजे की इथे जो ड्रायव्हर होता त्याला शिक्षा झालीच पाहिजे, तो सुटायला नको। मला नाही होतं आता सहन, इथना आमची मुलं कोणाला आम्हाला जाऊच देत नाही वापस। मला न्याय पाहिजे, कोणत्याही हालतीमध्ये त्याला शिक्षा झालीच पाहिजे। काय भावना आहे तुमचं? या घरातलं म्हणजे कोणाचा मृत्यू झालाय आणि नेमकं तुम्ही या ठिकाणी का आलात आज? माझा एकुलता एक मुलगा प्रथमेश या अपघातामध्ये मरण पावला आणि माझा एकुलता एकच मुलगा होता। माझा आधार गेला आहे तो, म्हणून मी जगायचा प्रश्न पडलेला आहे। त्यांनी आम्हाला विशेष बाब म्हणून तरी आमचा विचार करायला पाहिजे, आणि जे ड्रायव्हर जो आहे गुन्हेगार मालक आणि ड्रायव्हर याला सजाही व्हायला पाहिजे। आणि जगायचा कसा प्रश्न पडलेला आहे ना, मग आमच्यासाठी काहीतरी विचार करायला पाहिजे। त्यांनी आम्हाला आर्थिक मदत म्हणून आम्हाला त्यांनी मदत पण करायला पाहिजे। आमची एवढी मागणी आहे। आणि आता याच्यानंतर म्हणजे जोपर्यंत ते आमचा विचार करत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार आहे, आम्ही इथून जाणार नाही आहे, आम्ही इथे आंदोलन करणार आहेत। तुमचं या अपघातात कोण? माझा मुलगाच गेला। माझा मुलगा या अपघातात गेला, तर माझ्या घरी मला मिस्टर नाही आहे, मी एकटीच आहे। आता मला आधार नाही। मला एवढंच पाहिजे की सरकारने त्या ड्रायव्हरला आणि गाडी मालकाला सजा केली पाहिजे आणि आम्हाला सरकारकडून न्याय मिळाला पाहिजे, एवढी आमची अपेक्षा आहे। आणि आम्हाला काहीतरी आधार पाहिजे, त्यांनी आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला काहीतरी दिलं पाहिजे सरकारकडून। आम्ही आता निराधार आहो ना, आम्हाला काहीच आता आधार नाही आहे ना, आमच्याकडे शेती आहे ना काही आहे। आमचा मुलगाच गेल्यावर आता आम्ही कशाच्या याच्यावर जगायचं? नक्कीच आपण बघू शकतो की 1 जुलै 2023 रोजी समृद्धी महामार्गावर जो अपघात झाला होता खाजगी बसचा, त्या अपघातात मृत पावलेल्यांचे हे नातेवाईक आहेत ते वर्धा आणि यवतमाळ येथून आलेले आहेत। अचानक त्यांनी या ठिकाणी आता आंदोलन सुरू केलेलं आहे। आपल्यासोबत हे काका आहेत। काका, काय म्हणाल, काय तुम्हाला काय मागणी आहे या ठिकाणी? मेरा यही कहना है कि जिस तरीके से ड्राइवर और उनके जो मालक हैं उन लोगों को अच्छी तरीके से सज़ा होनी चाहिए, या फिर कुछ ना कुछ ऐसा डिसीजन होना चाहिए जिससे कि हमारे सभी लोगों को संतुष्टि हो, बस।
तर आपण बघू शकतोय की या ठिकाणी जो काय अपघात झाला होता समृद्धी महामार्गावर खाजगी प्रवासी बसचा, त्याला आता 20 महिने उलटले आहेत. मात्र अद्यापही या मृतकांच्या नातेवाईकांचा आरोप आहे की त्यांना न्याय मिळालेला नाही आणि जो काही या बसचा चालक होता आणि मालक होता त्यावर कुठलीही कारवाई शासनाने केली नाही. त्यामुळे या चालक आणि मालकावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी या ठिकाणी हे आंदोलन आता सुरू करण्यात आलेलं आहे आणि जोपर्यंत प्रशासन यांच्या आंदोलनाची दखल घेणार नाही, या अपघातातील दोषीवर कारवाई करणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही अशी भूमिका आता यांनी घेतली. खरं तर समृद्धी महामार्गावर हे आंदोलन सुरू आहे. काल रात्रीपासूनच हे नातेवाईक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आज सकाळपासून यांनी हे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. अनेक नातेवाईक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचत आहे. अजूनही काही नातेवाईक आहेत ते येत आहेत. आपल्यासोबत हे दादा आहेत. दादा, तुमचं या अपघातात कोण वारलं आणि काय तुमची मागणी आहे? या अपघातात माझी 2 वर्षाची मुलगी, माझी आई आणि माझी मिसेस या मृत्युमुखी पडलेल्या या अपघातात. आणि माझी हीच मागणी आहे शासनाला की त्यांनी त्यावेळेस जे म्हटलेलं होतं की आम्ही कठोर कारवाई करू, याच्यावर SIT गठीत करून जे दोषी आहे त्यांना जी सजा झाली पाहिजे किंवा त्यांच्या विरुद्ध जी तक्रार झाली पाहिजे त्याची दखल घेऊ. पण अज्ञातही अजून 1.5 वर्ष उलटलं आहे, त्याच्यावर काहीही झालेलं नाही. बुलढाण्याला एक मीटिंग झाली होती, त्याच्यात ते प्रशासकीय अधिकारी होते. त्यांनी जे आश्वासन दिले होते की आम्ही चौकशी करू आणि जो दोषी असेल त्याला जी कठोर शिक्षा देण्यात यावी, ही आमची मागणी होती. तर त्यांनी मान्य केली होती. पण त्या बैठकीनंतर त्याचा हवाला अजूनही आम्हाला दिलेला नाही आहे. आज 1.5 वर्ष झालेलं आहे. आम्ही त्या हवाल्याची हे करतोय, विचारपूस करतो की त्याच्यावर नेक्स्ट ॲक्शन झाली का. आमचा हेच हेतू आहे की आमच्या घरचे तर दगावले, पण ही घटना पुढे कोणासोबतही होऊ नये. ज्या प्रकारे ह्या ट्रॅव्हल्स चाललेल्या आहे आज, अनसेफ आहे सगळ्या, तरी त्याच्यावर काहीही होत नाही आहे. हेच आम्हाला खंत आहे आणि आमची हीच चिंता आहे की याच्यापुढे असा तरी अपघात कोणाच्या परिवारासोबत होऊ नये. आणि आज आम्ही इथे आलेलो आहे आमच्या घरच्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करायला. ज्या दिवशी जी घटना घडली होती त्या दिवशी आमची हीच मागणी होती की आम्हाला आता शेवटलं अंत्यदर्शन तरी त्यांचं झालं पाहिजे. अंत्यदर्शन नाही, आमच्या हाताने त्यांचं शेवटलं हे झालेलं पाहिजे. पण तरी त्या दिवशीची जी ही होती दुर्घटना एवढी विकट होती की ते आम्ही आज तुम्ही या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे. काय मागणी आहे आणि किती वेळ हे आंदोलन तुम्ही करणार आहात? आज तर आमची ही मागणी आहे की जोपर्यंत जे 3 गोष्टी म्हटलेल्या होत्या त्या प्रशासनाने अजूनही केलेल्या नाही. चौकशी म्हटली होती SIT गठीत करून त्याचा सगळा पुरावा करेल, त्याचंही काही झालेलं नाही. आणि जे दोषी आहे ड्रायव्हर आणि गाडी मालक त्यांच्यावर काहीही झालेलं नाही, ते मोकट फिरून राहिलेले आहे. आमची हेच म्हणणं आहे की ते तसं झालेलं नाही पाहिजे. त्यांना लवकरात लवकर आणि स्पेशल ट्रीटमेंट देऊन त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आमची हीच मागणी आहे. कारण की अजूनही ते अभ्या खुले फिरून राहिलेले, त्यांना काहीही झालेलं नाही, त्यांना शासनाने सोडून दिलेलं आहे. तर नक्कीच जो काय अपघात या ठिकाणी झाला होता, मी आता अपघात स्थळ तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी जी काय बस होती तिला आग लागली होती आणि या आगीतच जवळपास 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजाजवळ हे अपघात स्थळ आहे आणि या ठिकाणी हे नातेवाईक आता पोहोचलेले आहेत. जोपर्यंत प्रशासनाचा अधिकारी यांना ठोस आश्वासन देत नाही किंवा ठोस कारवाई करत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवू अशी काहीशी भूमिका या नातेवाईकांनी घेतलेली आहे. खरं तर सरकारने SIT गठन करून या संपूर्ण अपघाताची चौकशी करू असं आश्वासन नातेवाईकांना दिलं होतं. त्यानंतर या बसचा जो चालक आहे आणि मालक आहे यावर सरकारने कुठलीही कारवाई केली नसल्याचीही आरोप या नातेवाईकांचा आहे आणि त्यांच्यावर ठोस कारवाई करावी अशी मागणी आता हे नातेवाईक करत या अपघातस्थळी या ठिकाणी मूक आंदोलनाला या ठिकाणी हे बसलेले आहेत. आणि जोपर्यंत प्रशासन किंवा सरकार यांना ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत हे नातेवाईक या ठिकाणून हलणार नाही अशी काहीशी भूमिका या आंदोलकांनी घेतली आहे. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.